नमस्कार. ही पिकलेली केळी घेतली आहेत. पिकलेली केळी तर सगळ्यांच्या घरात राहतात आणि त्याचं काय करायचं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. मग त्याच्यावरती पिकलेल्या केळीची सालं काढून घ्यायची आहेत आणि चांगलं त्याला मॅश करून घ्यायचं काट्याच्या साहाय्याने. त्याच्यामध्ये मी पाव चमचा इलायची पावडर टाकली आहे ते आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. नंतर हा गूळ घेतलेला आहे, तर गूळ तुमच्या आवडीनुसार गोडानुसार तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि नंतर थोडंसं चिमूटभर म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि जेवढं हे मिश्रण जेवढं आपल्याला मॅश करता येईल तेवढं मॅश करायचं. मॅश करून झालं की नंतर ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. हे बघा, गुळाच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत, गूळ एकदम पिघळून गेला पाहिजे असं मॅश करायचं आहे. आता 1 वाटी पीठ टाकून बघायचं आणि परत मळायचं, पण पाणी एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे. जे ते बॅटर आहे त्याच्यामध्येच हे आपण चांगलं पीठ मळायचं सगळं. आता परत थोडंसं पातळ वाटलं की परत थोडंसं पीठ घ्यायचं आणि मळायचं, पण दुसरं पाणी टाकायचं नाही वेगळं, नाहीतर मग पराठे आपले खराब होतील. कारण आपण हे केळी आणि गुळाच्या मिश्रणात बनवणार आहोत. आणि चांगलं पिठाचा गोळा मळून झाला की नंतर हे पटकन असं छोटे छोटे फुलके टाईप असं बनवायचे आणि मस्त तव्यावरती थोडंसं तूप टाकून हे खरपूस असे भाजून घ्यायचे. आलटून पलटून करून चांगले मस्त भाजून घ्यायचे असे सगळे एका पाठोपाठ एक. आणि मस्त ही रेसिपी मस्त टिफिनसाठीही मुलांना देऊ शकता, कारण नाश्त्याला वगैरे खाऊ शकतात मुलं, कारण पौष्टिक आहे, केळी आहेत. फक्त हे पीठ मळून ठेवल्यानंतर थोडंसं काळं पडतं नंतर, कारण खूप उशीर त्याला ठेवू नका, पटकन मळून टाका. मळून त्याचे पराठे बनवून घ्या आणि वरती हा चॉकलेट सॉस टाकून द्यायचा, म्हणजे मुलांना खूपच आवडेल. आणि वरती टूटी फ्रुटी टाकली आहे मुलांच्या आवडीची, तर म्हणजे मुलांची एकदम फेवरेट डिशच होईल ही. तर हे केळीचा पराठा सगळे मुलं मागून खातील आणि मोठेही. एवढा टेस्टी आहे आणि खाण्याला तितकाच पौष्टिकही आहे आणि टेस्टी पण लागणार आहे. तर हे तुम्ही टिफिनला वगैरे करून द्या मुलांना. मस्त पिकलेल्या केळीचं टेन्शनच राहणार नाही आपल्याला, कारण अशी रेसिपी भेटल्यावरती मुलंही खुश आणि आपणही खुश. आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा केळीचा पराठा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.